नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे स्वामी कोण, ते की आपण. मित्रहो, आज सकाळी माननीय मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. माधुकरी मागून शिकलेले मनोहर जोशी महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री झाले आणि एकंदरीत त्यांची कारकीर्द बरी झाली. मनोहर जोशी यांनी असे उद्गार काढलेले आहेत प्रगटपणे चार चौघांत लेखत की मला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केलं असलं तरी माझं मुख्यमंत्रीपद अरविंद कुलकर्णी यांच्यामुळं टिकलेलं आहे. हे ज्यांनी ऐकलं, मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मंत्रालयात 6व्या मजल्यावर त्यांनी उद्गार काढले एका समारंभात. हे ज्यांनी ऐकलं ते सगळे लोक आत्ता आहेत, जिवंत आहेत, मोठ्या पदावर आहेत. पण आज मी मनोहर जोशींवर वेगळा व्हिडिओ केला तर तेव्हा मग त्यांच्या आणि माझ्या आठवणी सांगणार आहे. आज मी वेगळ्या कारणासाठी मनोहर जोशींचा उल्लेख करतो आहे. त्यावेळेला मी जाता जाता त्यांचे माझे संबंध अधोरेखित करण्यासाठी फक्त हे सांगितलं. मनोहर जोशींबरोबर मी एका गाडीतून, मोटारीतून अनेक वेळा प्रवास केला आहे. आम्ही जर हिंदू मुस्लिम प्रश्नावर चर्चा करीत असू तर मनोहर जोशी उजव्या हाताने माझी मांडी दाबत असत आणि उजव्या हाताची तर्जनी तो जो सारथी असायचा त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर त्याच्याकडे करत असत आणि मला अगदी अस्पष्ट स्वरामध्ये म्हणत असत, जरा हळू बोला. आणि मग मी विषय माझ्या लक्षात आल्यामुळे मी विषय बदलत असे. मग त्यांच्या त्या दादरच्या खाजगी कार्यालयात किंवा मंत्रालयात गेल्यानंतर मी त्यांना विचारत असे, अहो ही गाडी आत्ता आपण ज्या गाडीतून आलो ना, ही गाडी तुमच्या स्वामित्वाची, तुमच्या मालकीची आहे की तो जो हाकत होता गाडी त्याच्या, ते असं काय विचारता असं ते म्हणायचं. नाही, मला असं वाटलं कारण तुम्ही त्यांना घाबरून होतात, त्यांनी ऐकू नये म्हणून. नाही म्हणाले, कशाला उगाच दुखवा आपण. म्हटलं अहो हेच मुख्य आहे. तुम्ही जर मालक आहात, तुम्ही जर स्वामी आहात तर हिंदू मुस्लिम प्रश्नावर जे काही सत्य आहे ते त्याच्या कानावर पडलं पाहिजे ना, तर तो बदलेल. तुम्हाला त्याला बदलायची इच्छा दिसत नाही, तो बदलणार नाही, हे तुम्ही गृहीत धरलेलं आहे. असं म्हणून मग आम्ही एक 15-20 मिनटं हिंदू मुस्लिम प्रश्न कसा सुरू झाला, कसा मिटणार आहे याची चर्चा करत असो. सांगायचं कारण काय आहे, मी परवा जो व्हिडिओ केला सर्व धर्माची चिकित्सा होऊ द्या तर हिंदू मुस्लिम प्रश्न सुटायला त्यामुळे सहाय्य होईल, त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आलेल्या आहेत तर काहींची माझं जे म्हणणं आहे ते भाबडं वाटतंय, अवास्तव वाटतंय, व्यर्थ वेळ फुकट घालविणारं असं वाटतंय. तर त्या विषयावर जरा थोडंसं 2 शब्द बोलावे असं मला वाटतं. अनेक लोकांनी असं म्हटलेलं आहे की हिंदू मुस्लिम ऐक्य अशक्य आहे कारण मुसलमान आणि ख्रिश्चन हे बदलणार नाही, त्यांचा धर्मच मुळी त्यांना असं वागा असं सांगतो, हिंदूंशी प्रेमानं वागा असं त्यांचा धर्म सांगत नसल्यामुळे मुसलमानांचा ते बदलणार नाहीत. मग हिंदू मुस्लिम ऐक्याच्या नुसत्या कल्पना करून नाही चालणार, आपल्याला जशास तसं वागायला पाहिजे. आता मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला माहिती असतं की मी भाबडा नाही आहे. भारताचं 100 वर्षाचं राजकारण गांधी स्कूल ऑफ थॉट आणि सावरकर स्कूल ऑफ थॉटमध्ये
विभागलं गेलेलं आहे आणि भाबडेपणानं हिंदू मुस्लिम प्रश्न गांधी स्कूल ऑफ थॉटनी सोडवला आहे. मी गांधी स्कूल ऑफ थॉटचा विचारसंकुलाचा कधीही सभासद नव्हतो. मी अगदी सुरुवातीपासून सावरकर विचारसंकुलाचा सभासद आहे. त्यामुळे मी भाबडेपणानं विचार करणार नाही. मला समस्येला भिडण्याची इच्छा असते आणि समस्येला जमेल तेवढं उत्तर शोधायचं आणि समस्या मिटवण्याचा प्रयत्न करायचा. मग त्यासाठी काय करायचं? आता काही लोकांनी असं सुचवलं नाही हो, जशास तसं केलं पाहिजे. तुम्ही हे ऐक्य वगैरे आणि चर्चा वगैरे आणि चिकित्सा वगैरे असं काही करू नका, हे बदलणार नाही. जशास तसं वागलं पाहिजे. आता जशास आणि स्पेनचं उदाहरण दिलं आहे. स्पेननी 15व्या शतकात इस्लामचं आक्रमण परतवून लावलं आणि कसं सगळे जे मुसलमान झाले होते ख्रिश्चन, त्या सगळ्यांना पुन्हा ख्रिश्चन केलं. तर तसं करायला पाहिजे, जशास तसं. आता पहा, मी हा विषय वेगळ्या पद्धतीने म्हणतो. जशास तसं वागायला पाहिजे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा तुम्हाला संघर्ष अभिप्रेत आहे. संघर्ष म्हणजे युद्ध तुम्हाला अभिप्रेत आहे. तुम्ही युद्धाची भाषा बोलता तेव्हा पहिल्यांदा रणनीतीनुसार तुमची शस्त्र काय आहेत ती तुम्ही तपासली पाहिजेत. तुम्ही तुमच्या शस्त्रांचा अभ्यास केला आहे का? तुम्ही आता घटना स्वीकारले, लोकशाही स्वीकारले, धर्मनिरपेक्षता स्वीकारले. मग या परिप्रेक्षामध्ये तुमचं शस्त्र काय आहे? तुमचं शस्त्र हे आहे की तुम्ही बहुसंख्याक आहात आणि बहुसंख्याक असल्यामुळे हे तुमचं पहिलं शस्त्र. दुसरं तुमचं शस्त्र असं आहे की बहुसंख्याकांची आर्थिक शक्ती हे सगळ्यात मोठं शस्त्र असतं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. इंग्लंडमध्ये ज्याला अमेरिका आणि इराण यांचं युद्ध चालू होतं आधीचं, पहिले बुश ज्याला अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळेला, त्याला इंग्लंडमधल्या एका खेडेगावातल्या एका मशिदीमध्ये शुक्रवारी प्रार्थना झाल्यानंतर या युद्धात इराकचा विजय हो, अमेरिकेचा पराभव हो अशी प्रार्थना करण्यात आली. ही बातमी जेव्हा बाहेर पसरली त्यावेळेला तिथल्या लोकांनी, इंग्लिश लोकांनी असं मनात म्हटलं की अरे, हे आपल्या इथे राहतात आणि यांना इराकचा विजय व्हायला हवा, अमेरिकेचा नको आहे. म्हणजे इंग्लंडच्या भावविश्वाशी हे जुळवून घ्यायला तयार नाहीत. आजपासून यांच्या दुकानावर आर्थिक बहिष्कार. कोणी यांच्या दुकानातून एक वस्तू खरेदी करायची नाही. हा बहिष्कार 8-15 दिवस चालल्यानंतर ते मुसलमान होते इंग्लंडमधले, ते शहाणे होते. ते म्हणाले की अरे, आपल्याला पोट महत्त्वाचं आहे इस्लाम नंतर. त्यांनी पुन्हा शुक्रवारी सभा घेतली मशिदीमध्ये आणि अमेरिकेचा विजय हो म्हणून प्रार्थना केली. मग बहिष्कार उठला. तुमची बहुसंख्याकता आणि तुमचं आर्थिक शक्ती, ग्राहकात तुम्ही रिक्षामध्ये बसता की नाही पटकन डोळे मिटून? तुम्ही असा का नाही विचार करत अरे, मी या रिक्षात बसतोय, याला राम मंदिर व्हायला हवं आहे का नको आहे? जर याला राम मंदिर व्हायला नको असेल तर मी याच्या रिक्षात का बसू? तर तुमची आर्थिक शक्ती जी आहे, आर्थिक बहिष्कार. बघा, आर्थिक बहिष्कार हे शस्त्र हिंदूंनी वापरलेलं आहे. कधी? गांधींनी ज्यावेळेला उपोषण केलं, 55 कोटी भारत सरकारने पाकिस्तानला द्यायला पाहिजेत म्हणून गांधींनी उपोषण केलं होतं. ते देणारच होतं भारत सरकार. काही काळासाठी त्यांनी ते थांबवलं होतं, कारण त्या 55 कोटीतून शस्त्र येऊन पाकिस्तान काश्मीरवर आक्रमण करेल अशी भीती वाटत होती. तरीसुद्धा गांधींनी उपोषण केलं आणि त्या उपोषणामुळे भारत सरकार नमलं आणि त्यांनी 55 कोटी दिले. आणि त्यावेळेला गांधींना उपोषण घ्या अशी विनंती केली. त्या गांधी म्हणाले, माझ्या आणखीन काही मागण्या आहेत. दिल्लीमध्ये हिंदूंनी मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार टाकला आहे, तो आधी उठवा. त्यामुळे आर्थिक बहिष्कार टाकायचा असतो हे आपल्याला माहिती आहे, पण आपण ती शस्त्र वापरत नाही. आणि मग मुसलमानी समस्या आहे तर मुसलमान बदलणार नाहीत असं म्हणून आपण ते सोडून देतो. मग त्यांना बदलणार कोण? त्याचं उत्तर आपण शोधू नये. त्यांना आपल्यालाच बदलायचं आहे.
भारतातल्या हिंदूंना त्रास होऊ नये म्हणून अमेरिकेहून इंग्लंडहून हजारो भगेरी निवेदिता भारतावर येणार आहेत चालून आणि मुसलमानांना बदलणार आहेत आणि हिंदूंचं जीवन सुखी करणार आहेत. असं काही होणार नाही आहे. या देशातल्या मुसलमानांना बदलणं हे केवळ हिंदूंनीच करायचं काम आहे. हे काम आपल्यातून का होत नाही आहे याचं कारण मुख्य घटक जो आहे तो गांधीवाद आहे. गांधीवाद तुम्हाला मुसलमानांच्या विषयात काहीही स्वतंत्र कृती करू देणार नाही. तुम्ही काढून बघा. मी तुम्हाला प्रदूषित करत नाही आहे तुमची विचारसंपदा किंवा पूर्वग्रह दूषित तुम्हाला मी करत नाही आहे. गांधीवाद तुम्हाला मुसलमान जसे आहेत तसे स्वीकारायचे, मुसलमानांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करत राहायचं. त्यामुळे एके दिवशी ते बदलतील. वाघाच्या पोटात गाईचे कळपच्या कळप गेल्यानंतर वाघाला गाईच्या मांसाची शिशार येईल आणि तो बदलेल, तो शाकाहारी होईल. हा गांधीवाद आहे. तर हे असं होणार नाही आहे. गांधीवाद भाबडा आहे. गांधीवाद भाबडा आहे आणि त्यामुळे आपले प्रश्न सुटत नाही. तर मुसलमानांचे प्रश्न ही समस्या आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ आणि आपण मुसलमानांच्या समस्येला कसे सामोरे जाणार आहोत ते आपल्याला ठरवायला लागेल. सावरकर काय म्हणाले होते पहा. सावरकर गांधींना उद्देशून एकदा असं म्हणाले होते की तुमचं जे अहिंसेचं तत्त्वज्ञान आहे ते आम्हाला नको आहे आणि आम्ही सशस्त्र क्रांतीने भारताचं स्वातंत्र्य संपादन करू इच्छितो. याचं कारण आम्ही साधुत्वात कमी पडतो म्हणून नव्हे, आम्हाला तुमच्यापेक्षा अक्कल जास्त आहे म्हणून. ज्या इंग्लंडनं विश्वासघातानं भारतावर स्वामित्व मिळवलेलं आहे, 1/8 भाग केवळ भारताचा इंग्लंडनं लढून मिळवला आहे, 7/8 भाग विश्वासघातानं मिळवला आहे. यांच्याशी अहिंसेनं वागून उपयोग नाही. यांना दशास तसं या पद्धतीनंच वागलं पाहिजे. तेव्हा आम्हाला तुमच्यापेक्षा अक्कल जास्त आहे. काय समस्या आहे पहा ती समजून घ्या तुम्ही. कुरुंदकर असं म्हणाले होते की भारताची सगळ्यात मोठी समस्या मुसलमान नाही, भारताची सगळ्यात मोठी समस्या ही आहे की हिंदूंना कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही. ते सहन करतात प्रत्येक गोष्ट. नो बिंदी नो बिझनेस या वाक्याचा अर्थ त्यांना कळला नाही. तुम्ही नुसतं म्हणा, प्रत्येक हिंदूंनी जे म्हटलं नो बिंदी नो बिझनेस, सगळ्या बायका कुंकू लावायला लागतील. पण हिंदूंचा कुठल्याही विषयामध्ये अभ्यास नसतो आणि आग्रह नसतो. मुख्य म्हणजे आग्रह नसतो. होणारच नाही. हिंदू मुस्लिम ऐक्य अशक्य आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, मनू पालटतो की नाही, 370 कलम अनुच्छेद 370 रद्द होईल असं 75 वर्षात तुम्हाला कधी वाटलं होतं का? अशक्य आहे गोष्ट. काश्मीर भारताशी एकरूप होणं अशक्य आहे. मुसलमानांच्या प्रश्नावर तोडगा निघणं अशक्य आहे. तलाक अशक्य गोष्ट आहे. राम मंदिर बांधणं अशक्य गोष्ट आहे असं आपण म्हणत होतो. त्या सगळ्या गोष्टी शक्यतेच्या कक्षेत आल्या ना, कारण एक मोदी असा भेटला आपल्याला की जो म्हणाला मुसलमानांच्या समस्येवर आपल्यालाच तोडगा काढायचा आहे आणि तो तोडगा आपण चांगल्या पद्धतीने काढू. सरकार काम करत आहे आपलं. सरकारचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणं आहे. सरकार आपलं काम प्रामाणिकपणे करतं आहे. हे जेव्हा मुसलमानांच्या लक्षात आलं तेव्हा गुजरातमधले दंगे थांबले. त्यामुळे आपल्याला सक्रिय, क्रियावान, कृतिशील हिंदूंना व्हायला हवं आहे. हिंदूंसाठी दुसरा कोणीही प्रश्न सोडवणार नाही. म्हणून धर्मचिकित्सा असं मी म्हटलं आहे. धर्मचिकित्सा करणं हे बुद्धिकौशल्याचं काम आहे. त्यात मी इस्लामची चिकित्सा करा, धर्माची, कुराणाची असं नाही म्हटलेलं. कारण तसं करणं हे एका धर्माला, तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात, एका धर्माला वेगळं काढून. म्हणून मी पहिल्यांदा मनुस्मृतीची चिकित्सा करा असं म्हणतो आहे. कुराणाची करा, बायबलची करा, सगळ्या धर्मग्रंथांची करा आणि भारतीय भावविश्व निश्चित करा. हिंदूंना इथे कृती करायची आहे. भारतीय भावविश्वात तुम्हाला रामायण हवं आहे, महाभारत हवं आहे, शिवाजी हवा आहे.
या सगळ्यांनी एकरूप झालं पाहिजे. ज्याला अनुसरून कुराणाचं तुम्हाला उपदेश भारतात करता येईल, याला अनुसरून बायबलचा उपदेश तुम्हाला भारतात करता येईल. रामायण, महाभारत, शिवाजी. यांना विरोध करणारी शिकवण अफजलखान शिवाजीपेक्षा मोठा असं तुम्हाला म्हणता येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला कुराण मुसलमानांना समजावून सांगावं लागेल. अशा पद्धतीनं बायबल तुम्हाला समजावून सांगावं लागेल ख्रिश्चनांना. असं करता करता मनुस्मृतीतले 2 श्लोक गाळावे लागले. काही हिंदूंचं बिघडत नाही. हिंदूंना वेद, उपनिषद आणि इतका प्राचीन समृद्ध वारसा आहे की हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांची, बरं आपण आपल्या इतक्या स्मृती झाल्या याचाच अर्थ आपण आपल्या धर्मग्रंथांची चिकित्सा वारंवार करतो आहोत. त्यामुळे धर्मग्रंथांची चिकित्सा केली पाहिजे असं म्हणण्यात भाबडेपणा नाही, ते वास्तवता आहे. आणि समस्येला जाऊन भिडणं हा जो एक गुण धैर्याचा आहे तो त्याच्यात अभिप्रेत आहे असं मला वाटतं. तेव्हा भाबडेपणा वगैरे काही नाही. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं जे मार्ग काढायचे त्यातला हा एक मार्ग आहे की धर्मचिकित्सा करा आणि हिंदू मुस्लिम प्रश्न सोडवून द्या. स्वामी आपण आहोत. मी मनोहर जोशींचा मगाशी उल्लेख केला. मी असे भाजपच्या 4 नेत्यांची नावं पण सांगू शकेन की ज्यांच्याबरोबर गाडीत बसताना त्यांचा जर सारथी मुसलमान असेल तर ते मला हिंदू मुस्लिम प्रश्नावर चर्चा करू देत नसत. हे आपले राजकीय नेते आहेत. ते जर घाबरत असतील तर आपली मानसिकता बळकट करण्यासाठी केवढे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर हा व्यवहार आहे, हा वास्तववाद आहे, हा बाबडेपणा नाही आहे. हे सगळं आपल्याला प्रयत्नपूर्वक करावं लागणार आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.